हाय फ्रेंड्स, आज आपण सुरुवात करू इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रम आपला चालू आहे आणि त्यामधील 5वे प्रकरण मसावी आणि लसावी आपण घेत आहोत. मित्रांनो 5.1 5.2 सोडून झाला आहे. पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही नक्की बघा. आज सुरुवात करणार आहोत आपण 5.3 आणि त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये लसावीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लसावी आता फ्रेंड थोडक्यात लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजेच सामायिक व असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार. हे लक्षात असू द्या. सामायिक अवयव आपण काढले आहेत मसावी काढताना, मग सामायिक व असामायिक यांच्या अवयवांचा गुणाकार केला की आपल्याला लसावी मिळतो. आणि पुन्हा पुढचं सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार. समजा दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे तर मसावी आणि लसावीचा गुणाकार केला तर तो सारखा असतो. चला आपण एक एक सुरुवात करूया. सर्व संच 5.3ला खालील संख्यांचा लसावी काढा. आता मित्रांनो 16 आणि 24 या संख्या दिल्या, त्यांचा लसावी आपल्याला काढायचे. आता मित्रांनो 16चे जर मी अवयव पाडले तर ते मला काय मिळतील बघा. 16चे अवयव पाडतोय बघा. 16 बरोबर 2 गुणिले 2 दुने 4 दुने 8 गुणिले 2 16 झाले बघा. 2 दुने 4 दुने 8 दुने 16 हे झाले 16चे अवयव. आता 24चे अवयव पाडायचे असेल तर काय येईल बघा. 24चे अवयव काय पडतील मित्रांनो तर ते बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुने 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24 हे त्याचे अवयव पडले 24चे. आता लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक यांच्याच या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो. आता मित्रांनो सामायिक लसावी आपण घेत आहोत तर लक्षात घ्या सामायिक संख्या कोणकोणत्या आहेत. ही एक आहे, ही एक आहे. सामायिक ही झाली 2 लिहिणार. दुसरी सामायिक बघा मित्रांनो ही पण आहे, ही पण आहे, त्यामुळे ही पण इथे येणार. तिसरी सामायिक दोघांमध्ये ही पण आहे आणि ही पण आहे, ती पण इथे लिहिलं. हे झाले सामायिक संख्या 3 गुणिले 3 2चा गुणाकार. आणि हा बघा 2 असामायिक आहे कारण की याच्यात नाही आणि 3 सुद्धा असामायिक आहे, तो पण याच्यात नाही आहे. म्हणजे 2 हा 2 पुन्हा लिहिला आणि हा 3 पण पुन्हा लिहिला. यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. मग तो किती येतो बघा. 2 दुने 4 दुने 8 दुने 16 16 त्रिक 48. तर मित्रांनो 16 आणि 24चा लसावी आला 48. हे लक्षात ठेवा. सामायिक व असामायिक यांचा गुणाकार केला ते आपल्याला लसावी मिळतो. आता आपण पुढचं गणित बघूया म्हणजे लगेच आपल्याला कळेल. 30 व 40 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लघुत्तम सामर्थ्य विभाजक. तर काय येतो मित्रांनो 30चे अवयव पाडतोय मी. 30चे अवयव काय पडतील मित्रांनो 2 गुणिले 3 गुणिले 5 3 गुणिले 6 6 पंच 30. 40चे अवयव काय पडतील मित्रांनो तर 40चे मित्रांनो आपल्याला अवयव पाडता येतील 2 गुणिले 2 गुणिले 2 8 झाले आणि 8 45. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो याचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी बरोबर मी काय सांगितलं तुम्हाला आधी सामायिक लिहून घ्या. सामायिक म्हणजे दोघांमध्ये असायला हवे. मित्रांनो इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे हा 2 झाला. आता दुसरा मिळत नाही, फक्त 5 मिळतो बघा. हा 5 झाला. 2 गुणिले 5 झाले. आणि असामायिक कोणते आहेत हा 3 बघा असामायिक आहे कारण की इकडे आहे, इकडे नाही, त्यामुळे हा पण लिहायचा. आणि पुन्हा हे 2 पण असामायिक आहेत, मग ते पण 2 झाले आहेत. यांचा गुणाकार करा बघा. 5 दुने 10 3 दुने 6 दुने 12 म्हणजे हे झाले 12 आणि हे 10 12 10 120 झाले. तर मित्रांनो याचा लसावी किती येणार तर 120. एवढं सोपं आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं सामायिक आणि असामायिक संख्यांचा गुणाकार. 72 आणि 96चे अवयव आपण पाडूया. 72 तुम्ही उभ्या पद्धतीने करू शकता आणि ही पण अतिशय सोपी असते मित्रांनो. तर बघा 2 गुणिले किती होतील. जर असं डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 2 गुणिले 36 या पद्धतीने करू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगतो बघा. 2 गुणिले 36 पुढे 2 18 दुने 36 होतात म्हणजे 2 गुणिले 18. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 92 18 होतात म्हणजे 2 गुणिले 9. 2 गुणिले 2 गुणिले 2 हा तसंच ठेवला आहे. आणि 9 म्हणजे काय तर 3 गुणिले 3 म्हणजे थोडक्यात हे याचे अवयव पडले 72चे. तसेच 96चे पाडूया. 96चे अवयव कसे येतील मित्रांनो लक्षात घ्या. 2 गुणिले किती होतील 48 जुने 96 होतात त्यामुळे इथे येणार 48. आता पुढे येतील 2 गुणिले 24 जुने 48 म्हणजे 2 गुणिले 24. पुन्हा मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 12 होतील गुणिले 12. पुन्हा याच पद्धतीने आपल्याला जातील 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6. आणि इकडे येतील 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 4 झाले. आणि इकडे पुन्हा 2 गुणिले 3. ओके, या पद्धतीने आपल्याला सोडवतील. आता सामायिक किती आहेत बघा.
इकडे 3 2 आहेत, म्हणजे इकडेही 3 2 आहेत. हे तर झाले सामायिक. आता आपण लसावी काढतो, लक्षात घ्या. लसावी. तर मित्रांनो 3 2चा गुणाकार हे सामायिक झाले आणि पुन्हा 1 3 सामायिक आहे बघा. हा एक इकडे आहे, एक इकडे आहे, म्हणजे हा पण सामायिकमध्ये आला. हे सामायिकमध्ये आले आहेत. आता उरलेले असामायिक कोणते आहेत? तर मित्रांनो हा 3 उरला आहे आणि हे 2 2 उरलेले आहेत, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 2. आता या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी असेल. आता यांचा गुणाकार तुम्ही सहज करू शकतात. 2 दुने 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 गुणिले हे 3 गुणिले 3 आहेत, म्हणजे 9 आहेत. तर 32 गुणिले 9चा जर आपण गुणाकार केला तर तो मिळणार आहे आपल्याला 288. बरोबर आहे, करू शकता तुम्ही. 32 गुणिले 9, 9 दुने 18, 4 27 28, म्हणजे थोडक्यात लसावी जो आला तो आला 288. आता 9 15 आणि 20, आता तिघांचं आपल्याला लसावी काढायचं आहे. आता 9 जो आहे तोचे अवयव काय पडतील बघा. 9चे अवयव 3 गुणिले 3, 15चे अवयव मित्रांनो काय करतील तर 3 गुणिले 5 आणि 20चे अवयव काय पडतील मित्रांनो तर ते पडतील 2 गुणिले 2 गुणिले 5, 2 गुणिले 2 गुणिले 5. आता याचा लसावी आपल्याला काढायचा आहे. यांचा लसावी कसा काढणार तर सामायिक अवयव. आता मित्रांनो याच्यामध्ये सामायिक अवयव आहे आपल्याला दिसतोय का तर तो आपल्याला इथे कुठेही दिसत नाही. या दोघांमधला आहे, तो आपल्याला लिहिता येईल. तर नीट लक्षात घ्या, या दोघांमध्ये सामायिक दिसतोय फक्त हा, त्यामुळे मी 3 लिहिणार. यांच्यामध्ये दिसतोय बघा हा, तो एकच द्यायला यावं लागतो, त्यामुळे तो लिहिणार 5. आणि उरलेले असामायिक आहेत, म्हणजे पुन्हा लिहावं लागतील. 3 गुणिले 2 गुणिले 2, अशा पद्धतीने यांचा गुणाकार आपण करूया. बघा 5 त्रिक 15, इकडे किती होतं 3 दुने 6, 6 आणि 6 दुने 12, म्हणजे 12 गुणिले 15 यांचा गुणाकार जर केला तर तो आपल्याला मिळणार आहे या 3 संख्येचा लसावी. तर तो मित्रांनो किती येतो तो लिहूया आपण 180. त्याचप्रमाणे 30 45 60 यांचे अवयव पाडता येतील. 30चे अवयव पाडूया. आता मित्रांनो 30चे अवयव काय पडतील तर ते अतिशय सोपे आहेत. 2 1 2, 15 दुने 30 होतात. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता 2 गुणिले 3 गुणिले 5, हे झाले 30चे अवयव. आता 60चे अवयव पडतोय. 60चे अवयव काय पडतील मित्रांनो 60 45 आधी 45 घेऊया. 45चे अवयव काय पडतील तर 3 गुणिले 15 हे झाले आणि म्हणजे येणार 3 गुणिले 3 गुणिले 15चे पुन्हा हे झाले. आता राहिलं आहे 60. 60चे अवयव पाडून घेऊया. 60चे अवयव जे आहे ते काय पडतील मित्रांनो तर 2 गुणिले 30 झाले हे, आणि 30चे तर हे आहेतच 2, म्हणजे पुन्हा 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5, हे 30चे होतेच, ते डायरेक्ट मिळतील 2 3 5. आता फ्रेंड यांच्यामध्ये लसावी काढायचं आहे, म्हणजे आपल्याला लिहावं लागेल सामायिक अवयव. असे लिहून घेत जायला लागेल. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आता मित्रांनो ते काय आहेत बघा. सामायिक अवयव काय काय आहेत, सामायिकला गोल करतो मी. याच्यात 2 तर हा इकडे आणि हा इकडे आहे, म्हणजे तो लिहिणार मी 2. अजून इकडे 3 आहे, इकडेही 3 आहे आणि इकडेही 3 आहे, म्हणजे हा झाला 3. आणि नंतर मित्रांनो हा इकडे 5 आहे, हा सुद्धा इकडे 5 आहे आणि इकडेही 5 आहे, म्हणजे तो लिहिणार 5. आता असामायिक अवयव जे उरलेत ते सर्व 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळणार आहे. काय तो बघा 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 90 गुणिले 2 180, यांचा लसावी येणार 180. पुढच्याकडे तर बघा काय, खालील उदाहरणे सोडवा. 5 10 15 या संख्यांना भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. आता मित्रांनो सर्वात या संख्यांना भाग जाणारी 3 अंकी संख्या काढायची. 3 अंकी संख्या कोणत्या असतात मित्रांनो 100 ही सर्वात लहान 3 अंकी संख्या. याच्या पुढच्या सर्व संख्या या 3 अंकी झाल्या, परंतु त्यात त्यांना भाग जाणारी, या संख्यांनी भाग जाणारी 5 10 15ने भाग गेला पाहिजे तिघींनी, ती संख्या आपल्याला काढायची. तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय काढावं लागेल तर अर्थातच त्यांचा लसावी आपल्याला काढावा लागेल. आता मित्रांनो 5चे अवयव काय पडतात तर ते मिळतील 5च. 10चे अवयव काय पडतील मित्रांनो ते मिळतील 2 आणि 5. आणि 15चे अवयव काय पडतील तर 2 गुणिले 3 गुणिले 5, सॉरी 3 गुणिले 5 येईल, 2 येणारच नाही, 3 गुणिले 5.
आता यांचा लसावी कसा काढणार, तर तो आपण लसावी काढूया. आता मित्रांनो लसावी काढायचं आहे आपल्याला. लसावी म्हणजे काय, सामायिक आणि असामायिक अवयव. आता मित्रांनो सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो असामायिक अवयव, शॉर्टमध्ये लिहितो आहे. आता सामायिक अवयव कोणकोणते, तर मित्रांनो इथे 5 तर दिसतोय मला, तो सामायिक झाला. आणि 2 आणि 3 हे असामायिक आहेत. 2 गुणिले 3 यांचा गुणाकार करा, 5 दुणे 10, 10 त्रिक 30. 30 मित्रांनो लसावी आलेला आहे. आता 30ने पूर्ण भाग जाणारी संख्या जी 3 अंकी असायला हवी, 30ने भाग जाणारी 30 दुणे 60, 30 त्रिक 90. पण 90 ही 2 अंकी संख्या आहे. नंतर 100 जर घेतली तर 30ला पूर्ण भाग जात नाही, मग 110 येणार नाही. म्हणजे काय येईल, तर ती येईल 120. फ्रेंड्स तुम्हाला गणित हे कळालं, गणित लक्षात घ्या. 30 हा लसावी आला. आता यांच्या लसावीने या भाग जाणारी 3 अंकी संख्या काढायची. 100 ही 3 अंकी संख्या आहे. 100, 101, 102 या 3 अंकी संख्या आहेत. परंतु पूर्ण भाग जायला हवा त्या लसावीने, नाही का, 30ने, तर ती फक्त कोणती येणार आहे, 120 येणार आहे. आपल्याला लिहिता येईल सर्वात लहान 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या बरोबर मित्रांनो ती आहे 120. तुम्हाला हे कळालं असेल नेमका प्रश्न काय होता तो. आता पुढचं घेऊया बघा. 2 संख्येचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती. मित्रांनो हेच आपण सूत्र बघितलं होतं बघा. 2 संख्यांचा गुणाकार काय असतो, मसावी गुणिले लसावी. मसावी आणि लसावी यांचा गुणाकार, तर 2 संख्यांचा गुणाकारही दिला आहे आणि मसावी दिला आहे, तर आपल्याला लसावी काढायचा आहे. चला सूत्र वापरूया. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आता फ्रेंड 2 संख्येचा गुणाकार किती आहे, तो दिला आहे 360, तो इथे लिहा. मसावी पण दिला आहे 6 आणि आपल्याला काढायचा आहे लसावी, तो पण इथे आपण लिहूया. आता फ्रेंड्स या 6ला इकडे पाठवला, इकडे गुणाकार करतो, इकडे अजून तो भागाकार करेल. म्हणजे 360/6 बरोबर लसावी. 6ने भाग जातोय बघा, 6 6 36, 0 0. म्हणजेच या 2 संख्येचा लसावी आला किती आलाय, तो 60. आय होप मित्रांनो तुम्हाला हेही कळालं असेल. अतिशय सोपं गणित होतं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो काय बघा. 2 संख्यांचा लसावी आणि मसावी 10 आहे. लसावी 200 आणि मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या काढा. आता फ्रेंड्स सूत्र तर आपल्याला माहीत आहे. सूत्र काय आहे बघा, 2 संख्यांचा गुणाकार, हे सूत्र आहे. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावी. मित्रांनो लसावी दिला आहे, मसावी दिला आहे आणि या 2 संख्यांपैकी एक संख्या दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय इथे असं लिहूया, एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर आपल्याला असं म्हणता येईल, 2 संख्या म्हणजे त्याच ना, मसावी गुणिले लसावी. ओके फ्रेंड्स. आता फ्रेंड्स किमती टाकून देऊया. एक संख्या, जी संख्या दिली आहे ती 40, ती इथे लिहूया. दुसरी संख्या काढायची आपल्याला, दुसरी संख्या. आणि मित्रांनो मसावी लसावी सुद्धा दिलेला आहे. मसावी किती आहे तर तो आहे 10 आणि लसावी किती आहे 200, म्हणजे 10 गुणिले 200. आता फ्रेंड्स हे काढायचं आहे फक्त आपल्याला, नाही का. मग लिहूया दुसरी संख्या बरोबर आपण काढूया. आता इथे 10 गुणिले 200, 10 गुणिले 200 तसाच ठेवतो. आणि हा जो 40 इथे गुणाकार करत होता त्याला मी खाली घेतो. आता मित्रांनो काय होईल बघा, 10 1 10, 10 चौक 40, 200 भागिले 4 आलेले. 4ने भागून टाका, 4 1 4, 4 5 20, 0 0 म्हणजे 50 आले. म्हणजेच दुसरी संख्या मित्रांनो आपण काढली जी की आहे 50. ओके फ्रेंड्स. 50 गुणिले 40 केले तर आपल्याला 200 मिळतील, 2000 मिळतील. आणि इकडे 10 गुणिले 200, 2000 मिळतात. म्हणजेच काय ती दुसरी संख्या आहे 50. ओके फ्रेंड्स. चौथा गणित का बघा काय, शेतकऱ्यांकडे 250 किलोग्रॅम गहू, 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. दोन्ही धान्य वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, 250 किलोग्रॅम गहू आहेत, 150 किलो ज्वारी. दोन्ही धान्य समान वजनाच्या गोण्यात भरायची आहेत. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. म्हणजे मित्रांनो इथे सामायिक
अवयवांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे इथे थोडक्यात आपल्याला मसावी काढावा लागेल. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे आपल्याला मसावी काढावा लागेल आणि जो मसावी काढावा लागेल, जो मसावी येईल तेच आपलं उत्तर असणार आहे. मग सुरुवात आपण करूया मित्रांनो. आपल्याला दिलेलं काय आहे ते बघूया आधी. 250 किलोग्रॅम गहू व 150 किलोग्रॅम ज्वारी यांचा मसावी काढू. आता मसावी काढायचा आहे मित्रांनो 250. आता पुन्हा हे आपण लिहूया नको, डायरेक्टली तुम्ही 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 125 गुणिले 2 250 होतात. त्यामुळे याचे मूळ अवयव आपल्याला सहज पाडता येतात. आता 150चे पाडून घेऊया. 150चे काय येतील मित्रांनो 2 गुणिले 3 3 आणि पुन्हा इकडे येतील आपल्याला 5 गुणिले 5 25 75 75 दुने 150. आता मसावी काढायचं आहे म्हणजे काय तर सामायिक अवयवांचा गुणाकार. आता मसावी लक्षात घ्या. सामायिक अवयव कोणकोणते आहेत तर मित्रांनो 2 आहे, तो लिहितोय. नंतर मित्रांनो 5 आहे आणि पुन्हा 5 आहे. 5 गुणिले 5. आता मित्रांनो किती झाले 5 5 25 2 50. म्हणजेच मसावी आला 50, म्हणून प्रत्येक गुणित जास्तीत जास्त 50 किलोग्रॅम धान्य भरता येईल. जास्तीत जास्त 50 किलोग्रॅम धान्य भरता येईल. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न काय बघा. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी करण्यासाठी 2, 3 आणि 4 मिनिटं लागली. जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील. तर मित्रांनो हे तर आपण इथे ओळखायला शिकलं पाहिजे की आपल्याला नेमका मसावी काढावं लागेल की लसावी. तर मित्रांनो एक जो आहे एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकाला 2, एकाला 3 आणि एकाला 4 मिनिटं लागतात आणि ते एकाच ठिकाणी भेटायचे आहेत. म्हणजे मित्रांनो इथे सामायिक आणि असामायिक दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजेच इथे लसावी काढावं लागेल. चला सुरुवात करूया. आता मित्रांनो 2चे अवयव मला पाडायचे असतील तर काय येणार आहे अर्थातच 2. 3चे अवयव मित्रांनो काय येतील तर ते सुद्धा अर्थातच 3 आणि 4चे मित्रांनो काय येतील 2 गुणिले 2 म्हणजे 4. आता मित्रांनो लसावी म्हणजे काय आपण शिकलो आहोत. लसावी बरोबर सामायिक आणि असामायिक सामायिक अवयव गुणिले मसाई म्हणजे फक्त सामायिक आणि लसाई म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता फ्रेंड्स सामायिक काय आहेत बघा. तुम्हाला वाटतं 2 आणि 2 तर सामायिक आहेच, तो इथे येणार. आणि असामायिक 3 आणि 2 आहेत, ते पण इकडे लिहून टाकतो. म्हणजे किती झाले 3 दुने 6 दुने 12. म्हणजेच मित्रांनो 12 मिनिटांनी हे पुन्हा तिथे भेटणार आहेत. लिहून टाका. म्हणून तिघे 12 मिनिटांनी पुन्हा एकाच ठिकाणी भेटतील. एकाच ठिकाणी भेटतील. हे फ्रेंड्स बघूया. फ्रेंड्स लक्षात घ्या पुढचं गणित. वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर वर्गात मुलांची कमीत कमी संख्या किती. कमीत कमी मित्रांनो लघुत्तम साधारण म्हणजे लसावी आपल्याला काढायचं आहे. चला सुरुवात करूया. 6 आणि 8चा लसावी आधी आपण काढूया. प्रथम 6 व 8चा लसावी काढू आणि ते त्याचं उत्तर असेल मित्रांनो लसावी काढूया. ओके. आता फ्रेंड्स काय येणार 6चा लसावी किती तर 6चे वय पाडतो मी 2 गुणिले 3 आणि 8चे वय काय मिळतील मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 2 नाही का. तर लसावी कसा काढतो आपण. लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. तर फ्रेंड्स लिहूया. सामायिक काय हा एक सामायिक आहे म्हणजे 2 येणार आणि उरलेले सगळे असामायिक आहेत म्हणजे 3 आणि पुन्हा 2 2 2 गुणिले 2 किती येतात मित्रांनो 3 दुने 6 दुने 12 दुने 24. मित्रांनो 24 जो आहे तो यांचा लसावी आलेला आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय येणार आहे तर ते उत्तर येणार 24. म्हणून वर्गातील मुलांची किमान संख्या वर्गातील मुलांची किमान संख्या ही 24 असायला हवी. बरोबर 24. ओके फ्रेंड शेवटचे गणित राहिले ते घेऊन टाकूया लगेच. काय मित्रांनो बघा
3 बस एका स्थानकावर अनुक्रमे 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. तर तिन्ही बस सकाळी 8 वाजता एकत्र सुटल्या तर पुन्हा एकाच वेळी त्या केव्हा भेटतील? मित्रांनो, एकाच वेळी भेटायचे म्हणजे पुन्हा आपल्याला इथे लसावीच काढावा लागेल. तो लसावी काढूया आपण. कसा येईल बघा. तर मित्रांनो 10, 15 आणि 20 यांचा लसावी काढायचा आहे. 10, 15, 20 लसावी काढू. आता मित्रांनो 10चा लसावी किती? 10चा लसावी येणार 10च्या वय मित्रांनो 2 गुणिले 5. 15च्या वय मित्रांनो होतील 3 गुणिले 5 आणि 20चे अवयव मित्रांनो काय मिळतील आपल्याला? तर ते येतील 2 गुणिले 2 4 आणि गुणिले 5. यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी. तर फ्रेंड्स लसावी काय येतो? इथे लिहूया सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आता मित्रांनो सामायिक अवयव काय दिसतोय बघा. हा 5 तर आहेच आणि हा 2ही आहे. हा नाही का? म्हणजे 2 गुणिले 5 झाले. उरले काय? तर 3 आणि 2 उरलेत. पुन्हा ते लिहून टाका. 3 गुणिले 2 किती आहेत बघा. 5 दुणे 10, 3 दुणे 6, 10 60. मित्रांनो 60 लसावी आला. म्हणजेच काय मित्रांनो? अर्थात 60 मिनिटे झाले. हे 60 मिनिटे लसावी आला. आणि 60 मिनिट बरोबर काय होतं मित्रांनो? 60 मिनिटे बरोबर काय होतो? तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे 1 तास होतो नाही का? म्हणजे तिन्ही बस पुन्हा सकाळी किती वाजता सुटतील? तर त्या किती वाजता सुटत होत्या? तर मित्रांनो लक्षात घ्या 8 वाजता सुटल्या होत्या. तर त्याच्यात पुन्हा 1 तास वाढेल म्हणजे 9 वाजता सुटतील. लिहूया तिन्ही बस पुन्हा सकाळी 9 वाजता एकाच वेळी सुटतील. आय होप फ्रेंड्स हाही तुम्हाला प्रश्न कळाला असेल. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय. आणि मित्रांनो चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.